हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA PSY 270 या बुक्समधून प्रश्न उत्तर बघणार आहोत। बुक्सचं नाव आहे मानवी विनिमय आणि समायोजन। हे प्रश्न उत्तराची स्पेशल बुक आहे। याच्यातून मी तुमचे प्रश्न उत्तर घेणार आहे। तर अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की PSY 270चं बुक खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये खूप अभ्यासक्रम आहे। तुम्हाला एक्झामच्या वेळेस कोणतेही याच्यातून प्रश्न उत्तर येऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला ह्या पुस्तकासाठी जास्त वेळ द्यायचा आहे अभ्यासासाठी। नाहीतर मग जेव्हा तुमची परीक्षा येईल तेव्हा तुम्हाला पेपर लिहिताना कठीण जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास नीट करा आणि मनाच्या भाषेत जास्तीत जास्त उत्तरं लिहा। कॉपी करून जेवढे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत तेवढे तुम्ही मनाच्या भाषेत पूर्ण पेपर लिहिला तरी तुम्हाला फुल मार्क्स, चांगले मार्क्स मिळतील। तर मनाच्या भाषेतच आपल्याला उत्तर लिहायची आहे। पेपरला कॉपी अजिबात करायची नाहीये। तर चला मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं वाचून दाखवते। यात शॉर्टमध्ये प्रश्न उत्तरं आहेत। घटक क्रमांक 2, संप्रेषणाची अभाषिक साधने। खाली दिलेल्या प्रश्नाची 75 ते 100 शब्दात उत्तरे लिहा। 1. शब्द हे वस्तूचा, गुणांचा, क्रियांचा व संबंधांचा निर्देश करतात। ती बाहुली घे। आपण केव्हा म्हणतो? जेव्हा ती वस्तू बाहुली आहे हे मुलीला कळते। त्याशिवाय ती वस्तू कोठे आहे ती जागा कळते। वस्तूचे गुणधर्मही शब्दाच्या साहाय्याने स्पष्ट होतात। शब्द चांगल्या भावना निर्माण करतात। काही शब्दांशी असे भाव निगडीत आहेत की ते शब्द उच्चारल्याबरोबर इतरांच्या मनात त्या उच्चारणाऱ्या व्यक्तीविषयी चांगल्या भावना निर्माण करतात। उदाहरणार्थ नमस्कार, प्रिय इत्यादी अमेरिकेत धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी व्याख्यानाला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली होती। प्रश्न क्रमांक 2, संप्रेषण व सामाजिक अंतर स्पष्ट करा। असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे की मिस्टर फास्ट यांनी संप्रेषणात अंतराला महत्त्व दिले आहे। बोलत असताना माणसे एकमेकापासून किती अंतरावर उभे असतात यावरून त्यांच्यात औपचारिक संबंध आहेत की अनौपचारिक याचे ज्ञान होते। दोघांमधील संबंध औपचारिक असतील तर त्यांच्यातील अंतर जास्त असते। जवळजवळ बसून 2 माणसे गप्पा मारत असतील तर ते मित्र असावेत असा अंदाज केला जातो। जी व्यक्ती आपल्याजवळ बसून बोलायला सुरुवात करते ती आपण मित्र आहोत हे सुचविते। अपरिचित व्यक्ती जास्त जवळ आली तर संप्रेषण चुकीचे व संदिग्ध होते। नेहमीची जवळची माणसे दूर जाऊन बसली तर त्याचे काहीतरी बिनसले आहे असे वाटते व आपण त्यांच्या संबंधी विचार करायला लागतो। पुढचा प्रश्न आहे 3, हावभाव म्हणजे काय स्पष्ट करा। त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही स्किप करू नका। नीट प्रश्न उत्तर सारखे ऐकत राहा। त्यामुळे तुम्हाला पेपर लिहिण्याच्या वेळेस मदत होईल। मनाच्या भाषेत तुम्ही उत्तरं जास्तीत जास्त लिहू शकता। आता हावभाव म्हणजे काय स्पष्ट करा असा प्रश्न विचारला आहे। तर उत्तर आहे, मूल बोलण्यापूर्वी हावभावाचा वापर करते। विविध हातवारे करून दुसऱ्याला आपल्या मनातला आशय समजावून सांगण्याचा प्रयत्न मोठी माणसे करीत असतात। या त्यांच्या कृतीला हावभाव म्हणतात। एवढ्या मुद्द्यावर जोर द्यायचा असल्यास वक्ता टेबलावर मूठ आपटतो, रागाने मुठी वळणे, कपाळावर आठ्या चढवणे, आश्चर्याने डोळे विस्पारणे, आनंद झाल्यास प्रेमाने मिठी मारणे यांना भावनादर्शक हावभाव म्हणतात। नक्कलयुक्त हावभाव म्हणजे दुसऱ्याची नक्कल करणे। एखाद्या वस्तूकडे बोट करून ती दाखवणे म्हणजे निर्देशक हावभाव होय। धार्मिक विधी, नृत्य, नाट्य यामध्ये प्रतिकात्मक हावभावाचा अधिक वापर केला जातो। असे हावभाव खूप अर्थपूर्ण असतात। प्रश्न क्रमांक 4, ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा सांगा। ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा खालीलप्रमाणे आहेत। 1. ऐकणाऱ्याचे लक्ष प्रत्येक शब्दावर नव्हे तर आशयावर असावे। 2. अवधान विनीकरण करणारी परिस्थिती दूर करावी। 3. ऐकणाऱ्याने स्वतःचे तोंड बंद ठेवावे। 4. आपल्याला बोलणाऱ्याचे बोलणे ऐकण्यात निश्चिंतपणे स्वारस्य आहे असा विश्वास त्याच्या मनात जागृत करावा। 5. बोलणाऱ्याच्या भूमिकेत शिरून त्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न करावा। यासाठी
तदनुभूती प्रस्थापित करायला हवी. आणि 6, एखाद्याचे बोलणे आवडले नाही तरी भावनांवर नियंत्रण ठेवून क्रोधविष्ट होऊ नये. रागाचे वर्चस्व प्रस्थापित झाले की मेंदूची सारासार विचारशक्ती तात्पुरती कुंठित होते आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता असते. प्रश्न आहे 5. फ्रेंड कार्वेल यांच्या श्रवण क्रियेच्या 4 पायऱ्या लिहा. उत्तर आहे फ्रेंड कार्वेल यांच्या 4 पायऱ्या. 1. प्रथम श्रोता वक्त्याचे शब्द लक्षात घेत असतो, म्हणजे केवळ शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देतो, त्याच्या गुणार्थाकडे तो लक्ष देत नाही. जेव्हा वाचन व रेडिओ ऐकण्याची क्रिया आपण एकाच वेळी करतो तेव्हा आपण ह्याच पद्धतीने ऐकत असतो. 2. दुसऱ्या अवस्थेत श्रोता वक्त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतो. येथूनच समज गैरसमजांना प्रारंभ होतो. 3री पायरी मूल्यांकनाची, कारण ह्या अवस्थेत अभिरुची, आवड निवड, अनुभव, पूर्वज्ञान व बुद्धी इत्यादी घटक कार्यरत झालेले दिसतात. 4. सर्वोच्च पायरी, यासाठी श्रवण कौशल्य व आत्यंतिक एकाग्रतेची आवश्यकता असते. या 4 घटकाबरोबरच तदनुभूतीचा समावेश केला पाहिजे. ह्या अवस्थेत श्रोता प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरून त्यांची मते बोलणे समजून घेत असतो. उत्तम संप्रेषणासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असली तरी ती सर्वसामान्यपणे क्वचितच आढळते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा लेसन बघू. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास नीट करीत राहा. मी वेळात वेळ काढून तुमचा अभ्यास घेत आहे, तर तुम्ही वेळात वेळ काढून अभ्यास करा आणि चॅनेलला असेच फॉलो करत राहा.